अक्कलकोटचे राजे मालोजी यांना वेद श्रवण करण्याचा मोठा छंद होता. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथाचे अर्थ समजून घेण्याकरिता राजश्री रामभाऊ चिंचणीकर, गोपाळशास्त्री हरळीकर वगैरे मंडळींना त्यांनी चांगले वेतन देऊन पदरी ठेवले होते. नित्यशः राजवाड्यात वेदांत चर्चा चालत असे बरेच दिवस पालटले. पुढे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कीर्ती मुंबईकडून ऐकू येऊ लागली. त्यांनी पादरी लोकांबरोबर वाद करून त्यांचे मत खंडित केले आणि वेदांतावर उत्तम व्याख्याने देतात अशी हकीकत ऐकून मालोजी राजांना त्यांच्या मुखातून वेदांत श्रवण करण्याची इच्छा झाली. फार खटपट करून त्यांनी विष्णुबुवांना अक्कलकोटला बोलवले. बुवांनी बरीच वेदांत व्याख्याने राजवाड्यात दिली. व्याख्यान संपल्यावर चर्चा चालत असताना अनेकदा मालोजी राजांच्या तोंडून श्री स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती विष्णुबुवांना ऐकायला मिळत असे. एके दिवशी त्यांच्या मनात आले स्वामी महाराजांजवळ जाऊन वेदांतपर भाषण करावे. मग बेत आखून सोबत 3 पारशी गृहस्थ घेऊन महाराजांच्या भेटीस बुवा पोचले. महाराजांचे दर्शन घेऊन बुवांनी वेदांतपर बहुत वेळ भाषण केले आणि स्वामींना ब्रह्मतदाकारता कशी असा प्रश्न केला. बुवांच्या सर्व गोष्टी महाराजांनी ऐकून घेतल्या, परंतु उत्तर म्हणून काही दिले नाही. तेव्हा बुवा मनात म्हणाले, या माणसाला काहीच ज्ञान नाही. भोळ्या जनतेमुळे उगाच चर्चा झाली आहे. आपण मात्र विद्वान व महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा अभिमान धरून पारशांसह बुवा बिऱ्हाडी गेले. रात्री झोप लागली असता त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नात बुवांच्या अंगावर हजारो विंचू चढत आहेत व एका विंचूने आपल्याला दंश केला असं स्वप्न पाहून बुवा भयभीत होऊन जागे झाले. त्यांची बोबडी वळली आणि मेलो मेलो अशा बोंबा मारीत बुवा उठले. पारशी नजीकच निजले होते. ते जागे होऊन त्यांनी बुवांस सावध केले. मग भानावर येऊन विष्णुबुवांनी स्वप्नातील मजकूर पारशांना सांगितला. आपण स्वामी महाराजांना नावं ठेवली, त्याचे तर हे फळ नसेल ना, अशी बुवांच्या मनात शंका आली. दुसऱ्या दिवशी पारशांसह विष्णुबुवा ब्रह्मचारी महाराजांकडे आले. दर्शन घेऊन पुन्हा वेदांतपर भाषण करून शेवटी ब्रह्मतदाकारता कशी व कोणत्या साधनेने होते असा त्यांनी महाराजांसमोर पुन्हा प्रश्न केला. तेव्हा महाराज म्हणाले, हात गाढवा, स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले आणि एक विंचू चावला तर बोंबा मारत उठलास आणि गोष्टी तर वेदांताच्या करतोस. तू केवळ पडत मूर्ख आहेस. ब्रह्मतदाकारता काय वाटेवर पडली आहे का? वाचाळपणा करून ब्रह्म ब्रह्म बोलून कोटीवर कोटी वेदांत बोललास म्हणून काय योग्य झालास काय? उठ, आल्या वाटेने चालता हो चाल. असे बोलता बोलता स्वामींनी बुवांस आणखी काही मनोमय खुणा सांगितल्या. बुवा मनात खजील होऊन बिऱ्हाडी गेले आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे अवतारी आहेत अशी बुवांना खात्री झाली. श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यास 12 वर्षे राहिले, पण तेथे ते फारसे प्रसिद्धीस आले नाही, कारण ते गावात क्वचितच येत. नेहमी ते रानात राहत असत. गावात आले तरी गलिच्छ ठिकाणी बसून कोणी काहीतरी दिले तर खाऊन पुन्हा जंगलात जात असत. मंगळवेढ्यास पटवर्धनाचे कुरण आहे, त्यातच स्वामी नेहमी राहत असत. रानात असताना ते उदरनिर्वाह कसा करीत ते त्यांनाच ठाऊक. गावातील लोक हा कोणी वेडा मनुष्य आहे असं मानित. पुढे महाराजांचे अद्भुत चमत्कार पाहून लोकांना श्रद्धा बसू लागली. यापुढील चरित्र ॲनिमेटेड व्हिडिओमार्फत गोष्टी स्वरूपात पाहण्यासाठी अध्यात्मिकीकरण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी चरित्र प्रथमच अशा पद्धतीने सादर केले जात आहे याची कल्पना सर्व स्वामी भक्तांना होऊ द्या. त्यासाठी हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा व या गोष्टीचे सादरीकरण आपल्याला कसे वाटले हे आम्हाला कमेंटमार्फत नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.